दिवसांनी आमचा संबंध संपला. तुमचं काय म्हणणं आहे की उत्तर द्यायला हवं, कारण 24 डिसेंबरची अल्टिमेटम. खरं तर 24 तारीख का धरली हेच आम्हाला माहीत नाही. अधिवेशन जर 20-22 तारखेला संपणार असेल तर मग तुम्ही तारीख देताना 20-22चीच द्यायची. मध्ये मुख्यमंत्री साहेब बोलत असताना अधिवेशनातच त्यांनी एखादी घोषणा केली असती. आमच्या सगळ्यांचं काय मत आहे की 4 वेळा हा विषय आरक्षणाचा कोर्टात गेला. कोर्टात जाऊन शेवटचं म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हे लेटेस्ट आयोग आहे. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशिरं ओढलेले आहेत. त्याचा अभ्यास करा आणि मग स्पेसिफिक कंडिशन काय याचा अभ्यास करून ते आरक्षण कसं मार्गी लावता येईल हे आपल्याला कुठेतरी जातीय जनगणनेच्या मदतीने करता येईल. तेवढा वेळ नसेल एकच पर्याय राहतो केंद्र सरकारकडे जाऊन EWS कोटा कसा 50%च्या पुढे जाऊन तुम्ही 10% दिला तसं तुम्हाला आरक्षण देता येईल. पण धाडच नाही ना या सरकारचं केंद्राकडे जाऊन बोलण्याचं. त्यामुळे तुम्ही सोल्युशनवर चर्चा करा, बाकी तुम्ही काय बोलू नका. आमचं मत काय 5 मिनिटाचं भाषण करा, पण तुम्ही आरक्षण कसं देत आहात आणि ते कोर्टात कसं टिकणार आहे याच्यावर बोला. कारण का आत्तापर्यंत कोर्टात जाऊन नेहमी आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि काही सत्तेतलेच लोक कोर्टात जातात आणि तिथं जाऊन आरक्षण थांबवतात. त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण हे आम्हा सगळ्यांना मिळालेलं पाहिजे. दादा अजितदादा म्हणतात की MIDC आहे ते राम शिंदे सांगतील त्याच ठिकाणी होणार. करा ना म्हणून अजितदादा, तुम्ही MIDC जर माझ्या मतदारसंघामध्ये करत असाल तर जिथं राम शिंदे म्हणत आहे तिथंच करा. फक्त विनंती आहे 1000 एकराची असू द्या. त्याच्याच बरोबर विनंती अशी आहे की त्याला फॉरेस्टची कुठली अडचण येऊ नये. नाहीतर तुम्ही MIDC अशा ठिकाणी कराल की तिथं फक्त गोडाऊनच बांधावे लागतील. आम्हाला तिथं मोठ्या कंपन्या आणायच्या आहेत, फॅक्टऱ्या आणायच्या आहेत, युवांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, हाताला काम द्यायचं आहे. त्यामुळे दादा तुम्ही राजकारण करत नाही असं अनेक लोक म्हणायचे पूर्वी. आज ते सिद्ध करून दाखवा की तुम्ही राजकारण करत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही जी जागा दाखवलेली आहे तिथं जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही राजकारण न करणारे नेते आहात असं पूर्वी आम्ही सर्वजण म्हणायचं. तर तुम्हाला सिद्ध करण्याची आता संधी मिळाली. मी जर योग्य बोलत असेल तर तुम्ही योग्य बोला आणि तिथंच जागा द्या. राम शिंदे जर योग्य म्हणत असेल तिथं तुम्ही द्या, पण MIDC द्या, पण अशी द्या की जिथं मोठ्या कंपनी येऊ शकतील आणि कुठेही 1000 एकराच्या कमी MIDC देऊ नका. एवढीच विनंती मी अजितदादांना करतो, सरकारला करतो आणि जे कोणी राजकीय हस्तक्षेप या MIDC मध्ये मतदारसंघातल्या करतायत त्यांना मी विनंती करतो. असा निर्णय घ्यावा लागेल, अधिवेशनात यायचंच नाही. आमदार झाल्यानंतर रस्त्यावर उतरावं लागेल. रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर कुठेतरी लोकांना तरी कळेल हे सरकार काय करत नाही, अधिवेशनामध्ये बोलून देत नाही. आता हा द्राक्षाचा विषय प्रलंबित आहे. कोण बोलतोय ह्याच्यावर? झाले का मुख्यमंत्री काय बोललेत का कृषी मंत्री बोललेत का? एखादा मंत्री या द्राक्षाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन काय अडचण आहे हे समजून घेतलंय का? बघितलं का तुम्ही टीव्हीवर? नाही तर कुठेही नाही. यांना काय वेळ होता म्हणून नागपूरमध्ये कुठल्या तरी एका शेतकऱ्याच्याकडे तुम्ही जाता आणि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाता का? खऱ्या अर्थाने जेव्हा शेतकऱ्याकडे वेळ राहिला नाही अशी परिस्थिती आहे, आत्महत्या करण्याचा शेतकरी विचार करत आहे आणि तुम्ही शेतकऱ्यापाशी लोकांकडे जात नसताल आणि हवा दिल जर या सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही ठेवत असाल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्यासाठी म्हणजे शेतकऱ्याच्या वतीने आम्ही लढत राहू. तुम्ही सत्तेसाठी लढत राहू, एवढंच आम्ही सगळे इथं बोलू. दादा हिंदी में जानना चाहेंगे, मराठा आरक्षण पे चर्चा चल रही है, ऐसे में जो मुख्यमंत्री है DCM है वो बार बार दिल्ली जा रहे हैं, क्या कहेंगे? आपका भी आंदोलन किया गया, युवाओं के जो इश्यूज हैं उन पर कोई ध्यान दे रहे हैं? देखो कल 1:30 बजे तक हम सब विधानसभा में थे. वहाँ पे चर्चा सुनने के लिए एक मंत्री थे, वो भी शायद कंप्यूटर पे कोई और चीज़ देख रहे थे, अच्छी चीज़ एक बातमी देख रहे थे, न्यूज़ देख रहे थे. हमारा सबका क्या कहना है, अगर हम महत्वपूर्ण विषय पर जब बात करते हैं तो वहाँ पे मिनिमम 5 से 6 मंत्री होने चाहिए. मंत्री खाना खाने के लिए या जो डिनर पार्टी होते हैं उसके लिए वो जाते हैं और हम वैसे ही बात करते रहते हैं. मतलब हम दीवारों से बात करने के लिए अधिवेशन में नहीं आए, हम सत्ते में जो मंत्री हैं उनसे बात करने के लिए आए. अगर हमारा कहना कोई सुनने ही नहीं वाला तो हम बात क्यों करें? मतलब सिर्फ वीडियो के लिए करें या मतदार संघ में वीडियो भेजा, हमने देखो बात की, विषय खत्म हो, वैसे नहीं होता. उसको एडवर्टाइजमेंट कहते हैं, उसको सिर्फ शोशा कहते हैं, उसको मूवी कहते हैं. हमको रियल इश्यूज पे बात करनी है और ये आरक्षण का विषय रियल इशू है. उस पर बात करते होते उस पर सोल्यूशन चाहिए, सिर्फ भाषण नहीं चाहिए. डेवलपमेंट प्रोजेक्ट्स गुजरात जा रहे हैं, सिर्फ रास्ते बनाने का काम कर रही है सरकार, आप क्या कहना चाहेंगे? बॉस अगर आप देखें एक रिपोर्ट है, वो रिपोर्ट ऐसा है कि लोन बैकिंग की हुई इन्वेस्टमेंट
सबसे ज़्यादा कौन से राज्य में आई, तो सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश में आई 44,000 करोड़, और सबसे कम कौन से राज्य में आई, तो महाराष्ट्र में आई 8,000 करोड़। मतलब 44,000 करोड़ ये उत्तर प्रदेश को जा रही है, 37,000 करोड़ ये अगर गुजरात को जा रही है, और महाराष्ट्र को 8,000 करोड़ आ रही है। मतलब महाराष्ट्र एक नंबर का राज्य हर वक्त रहता था, अभी नीचे से एक नंबर का अगर हो रहा है तो उसके बारे में बोलना चाहिए। मतलब बीजेपी के सरकार ने ये कहना चाहिए कि यहाँ पे अगर आप देखें कि महाराष्ट्र के हित में ये सरकार विचार कर रहा है क्या गुजरात के बारे में, तो महाराष्ट्र का जो बीजेपी का सरकार है वो गुजरात के बारे में ज़्यादा विचार कर रही है और महाराष्ट्र के बारे में नहीं कर रही। मुंबई और नागपुर में असेंबली सेशन होता है, इसको लेकर आपकी क्या भूमिका है? आपने मराठी हाँ? सांगितलं की अहमदाबादला मराठीत बोलू? होते थे हिंदी नहीं, ये अधिवेशन जो हो रहा है, एक तो नागपुर में क्यों होता है, तो जो विदर्भा के शेतकरी है या जो युवा है उनके बारे में इस अधिवेशन में बात होनी चाहिए। बम्बई में जब होता है तो रेस्ट ऑफ महाराष्ट्र, लेकिन यहाँ पे अगर आप देखें तो यहाँ पे विदर्भ के बारे में कोई चर्चा नहीं कर रहा, और जो इम्पोर्टेंट प्रोजेक्ट है वो सब गुजरात में जा रहे हैं। अभी वो अगर गुजरात में जा रहे हैं तो दैट मीन्स महाराष्ट्र के दम पे जो प्रोजेक्ट यहाँ पे आने चाहिए वो गुजरात पे दिए जाते हैं। तो शायद अभी तीसरा अधिवेशन अहमदाबाद में हो सकता है ये बीजेपी के टाइम में, तो एक अधिवेशन बम्बई में, एक विदर्भ में मतलब नागपुर में, और तीसरा ये अहमदाबाद में होगा। ऐसी परिस्थिति आ जाइए। दादा एक आखिरी सवाल आपका, लगभग 40 दिन आपकी युवा संघर्ष यात्रा निकली, उसके बाद जो संघर्ष हुआ नागपुर में पुलिस के साथ वो सब हमने देखा, इसे बीजेपी कह रही है ये